2च दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलं आणि त्या अनुषंगानं अनेक नेते हे काटकसरीच्या मार्गावरनं चालू लागलेले आहेत। पण राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यामुळे आता अडचणीत आले। ते कसे? तर आज भाजपने एक पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधींचा गेल्या अनेक वर्षातला जो परदेश प्रवास आहे त्यावरती काही प्रश्न उपस्थित केले। गेली 22 वर्ष राहुल गांधी हे सार्वजनिक पदावरती कार्यरत आहेत आणि या 22 वर्षात राहुल गांधींनी 54 परदेश दौरे केले। विशेष म्हणजे राहुल गांधींचं उत्पन्न आणि त्यांच्या परदेश प्रवासावरील खर्चामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा भाजपने केला। भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या सगळ्या परदेश दौऱ्यांचा हिशेब मांडला। 2004 ते 2026 या कालावधीत त्यांनी केलेल्या दौऱ्यांबद्दल राहुल गांधींनी अंदाजे 60 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप भाजपचा आहे। विशेष म्हणजे 2013 ते 2023 या 10 वर्षांच्या कालावधीत राहुल गांधींचं एकूण उत्पन्न निवडणूक आयोगातल्या प्रतिज्ञापत्रानुसार केवळ 11 कोटी रुपयांचं होतं। पण 11 कोटी रुपयांचं उत्पन्न असताना राहुल गांधींनी परदेश दौऱ्यांवरती 60 कोटींचा खर्च केला कसा, हा सवाल भाजपने विचारला। त्यामुळे परदेश दौरे डोकेदुखी ठरणार की राहुल गांधी भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर राहुल गांधींच्या परदेशवारीबद्दल आक्षेप घेताना त्यांच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळमेळ जुळत नाहीये याचा आरोप करताना भाजपने राहुल यांच्यावरती आरोप नेमके काय केलेत आपण पाहूया। 2004 से 2026 तक राहुल गांधी 54 यात्रा जो उनकी रही विदेश की, उसमें उनका खर्चा हुआ है 60 करोड़। 60 करोड़ रुपए का खर्चा राहुल गांधी जी के विदेश यात्रा में रहा है। अगर फॉरेन की कोई एजेंसी आपको फंड कर रही है तो देश का कानून क्या कहता है? देश का कानून कहता है फॉरेन कंट्रीब्यूशन रेगुलेशन एक्ट, जिसको FCRA कहते हैं। FCRA 2010 के अंतर्गत सेक्शन 6 में किसी भी MP को, किसी भी लेजिस्लेचर को, किसी भी जज को, किसी भी गवर्नमेंट ऑफिशियल को प्रायर परमिशन लेना पड़ता है MHA से, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स से। अर्थात सरकार से परमिशन लेना पड़ता है और सरकार का उक्त विभाग है MHA से परमिशन लेना पड़ता है कि फॉरेन फंड होने वाला है, फलानी कंपनियां मुझे फंड देने वाली हैं और वो मेरा होटल स्टे, खाने पीने रहने का आयोजन करने वाली है, मुझे परमिशन दिया जाए। ये है नियम। तर भाजपनं राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप केले। त्यानंतर लागलीच काँग्रेसने सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या नेत्यांच्या आरोपांना कसं उत्तर दिलं ते आपण पाहूया। कि प्रधानमंत्री की नाकामी से ध्यान हटाना चाहिए। इकोनॉमी कोलैप्स हो रहा है, विदेश नीति कोलैप्स हो चुकी है, झटके मिल रहे हैं, अर्थव्यवस्था को झटका मिल रहा है, कूटनीति को झटका मिल रहा है, और ये अभी राहुल जी के फॉरेन ट्रिप के बारे में जानकारी देना चाहते हैं। ये ध्यान हटाने के लिए जानबूझकर कर रहे हैं, बस इसमें कुछ है ही नहीं। और संबित पात्रा मंत्री बनना चाहते हैं, और क्या। असं आहे, नरेंद्र मोदीचं पाप लपवण्यासाठी भाजप काही आपले या पद्धतीचे माणसं भुकायला लावते। संदीप पात्राला सांगा की आमचा सल्ला आहे की त्यांनी पहिले मोदींवरचा खर्चाचा पहिले आढावा देशाला, जनतेला द्यावा आणि त्या देशामध्ये जाऊन, जनतेच्या पैशांनी जाऊन त्या देशामध्ये जाऊन भारतासाठी काय केलं याची माहिती पहिले त्यांनी सांगावं। त्या आपल्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट भेटून दिला, त्या देशासाठी काही करार केले की त्याचा उपयोग आम्हाला झाला। तर राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरनं देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा टीका केली, पण त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण पाहूया। राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आणि तेही संसदेत विरोधी पक्ष नेता ही एक कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे, हे फर्ज आहे आणि ते लोकसभेचं आहे आणि त्यामुळे सिंगल सवालाची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली
तर आपली सेशन लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावी अशी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.